नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे ठीक आहात आणि आय होप तुम्हाला सर्वांना माझे कुकिंगचे व्हिडिओज आवडत असणार. तर आज आहे मंडे आणि मी जस्ट ऑफिसवरून आलेली आहे. आता मी रोज व्लॉगिंग करतच आहे, तर म्हणलं की आज पण काहीतरी व्लॉग करावं. आता माहीत नाही हा व्लॉग कुठे जाईल, बट लेट्स शूट. आणि मी एक शॉर्ट पण शूट करण्याचा प्रयत्न करते आहे, तर ते पण सक्सेसफुल झालं तर बरं होईल. आणि चला तर मग आत्ता जस्ट आले, मी फ्रेश पण नाही झाले. आता फ्रेश वगैरे होईल, चहा बनवेल, मस्त चहा पिल आणि मग पुढचं जे मी करेल ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. लेट्स गो. हॅलो मंडळी, तर मी छान फ्रेश झालेली आहे, फ्रेश अँड फ्रेश. तर मी आले चहा बनवायला आणि इथे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता जस्ट बंद झाले, तर मी मस्त बडबड करते आता. तर आता दूध गरम करायला ठेवते आणि मग चहा बनवते. अँड तर दूध गरम करून घेऊया आपण. आता मी ट्रायपॉड लावेल, आत्ता नाही लावलाय, आता कंटाळा आला मला. आणि अरे ब्लर हो गया है. हां, अरे 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 आता चहा ठेवते मी, थांबा. तर मंडळी, मी तुम्हाला खूपच कमी दिसत असेल. चहा वगैरे झालेला आहे, बनवलेला आहे, आय मीन पिते आहे मी. आणि इतकं छान वारं सुटलं आहे, इतकं छान. आज थोडं पावसाचं वातावरण होतं, पण ऑलमोस्ट पुण्यात बंदच झाला आहे पाऊस. आणि खूप दुःख होतं यार, ह्या पावसाळ्यात कुठेच नाही जाता आलं. खूप रिस्की पण होतं, तर नाही गेलेलं चांगलंच आहे. पण मिस केलं ना, दर पावसाळ्यात असं कधीच होत नाही की मी कुठे ट्रेकिंगला जात नाही. पण यावेळेस कुठेच गेले नाही, बट ठीक आहे, म्हणजे सेफ्टी इज मोर इम्पॉर्टंट. तर तेच आहे की मस्त आता वारं वगैरे सुटलं आहे, थंडी पण वाजायला लागली संध्याकाळची. तर मस्त आनंद घेतो मी, चहा पिते. तर मंडळी, मावशी गेल्या आहेत चपात्या करून. चहा वगैरे पिल्यानंतर मी मस्त आराम केला आणि आता मी किचनमध्ये आली आहे. मावशी चपात्या वगैरे करून गेल्या आहेत आणि माझा विचार चालू आहे शेवग्याची शेंग बनवण्याचा. आणि नाही, आज मी काही रेसिपी नाही सांगणार, शेवग्याची शेंग सगळ्यांनाच येते. थोडंसं शूट करू शकते, मे बी टाईमलॅप्समध्ये शूट करेल, पण शेवग्याची शेंग बनवते. आणि इथे आहेत माझ्या शेवग्याच्या शेंग. मी तसं ते पूर्ण शेंगच मागवते दरवेळेस, पण तिथे अवेलेबल नव्हतं, म्हणून मला हे कटवाले मागवावं लागले. आणि मी भाज्या यावेळेस मागवल्यात, किसान सर्व एक्सप्रेस म्हणून आहे, तिथून मागवल्यात. आणि दरवेळेस मी किसान कनेक्टवरून मागवते, यावेळेस म्हणलं की इथून मागवू. तर तयारी करते आता भाजी बनवायची. तर माझा तर आधी विचार होता हे शूट नाही करायचा, पण मग व्लॉग खूप छोटा होत होता, तर म्हणलं चला आता शेअर करूनच घेऊ. तर नॉर्मल पद्धतीनेच मी भाजी बनवली, फक्त काळ्या मसाल्यामध्ये बनवली. हा जो पेस्ट होता हा होता कांदा, लसूण, टोमॅटोचा. आणि ह्याच्यामध्ये मम्मीचा मसाला वगैरे टाकला मी आणि मग काळा मसाला टाकला. तसं तर काळा मसाला मी थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवते. एकदम ब्लॅक ग्रेव्ही होण्यासाठी ना, आपलं जे खोबरं असतं, सुकलेलं खोबरं, त्याला पूर्णपणे जाळून घ्यायचं गॅसवरती. ते पण मी कधीतरी दाखवेल. पूर्ण जाळून घ्यायचं आणि मग त्याला मिक्सरमधून काढायचं. त्याचा बिलकुल वास येत नाही, पण कलर इतका अप्रतिम ब्लॅक ग्रेव्हीचा कलर येतो. इथे मी जो मसाला टाकला आहे तो मम्मीने दिला आहे, म्हणजे व्यंकटेशच्या मम्मीने दिला आहे, आणि तो पण खूप छान आहे, त्याचा टेस्ट एक वेगळाच येतो. आणि इथे अशा प्रकारे मी भाजी वगैरे बनवली. शेवटी मस्त कोथिंबीर वगैरे टाकली आणि माझी भाजी रेडी होती. ह्यानंतर गेस करा बरं मी काय करेल. तर तेच आपलं नेहमीच जे भांडे आहेत ते मस्त घासून घ्यायचे. आज जरा कमी होते आमचे डबे वगैरे आणि चहाचे थोडेफार भांडे होते आणि भांडे वगैरे घासले. हे जे आहे ना टाईमलॅप्स भांडे घासण्याचं, हे मलाच बघायला आवडायला लागलं आहे शूट करता करता. एकदम असं टाईमलॅप्समध्ये फास्ट 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 भांडे घासून धुवून होऊन जातात. खूप मजा येते हे बघायला, पण रिअल लाईफमध्ये करायला एवढं फास्ट नाही होऊ शकत. त्यामुळे व्हिडिओ बनवायचा आणि व्हिडिओ पाहायचा. तर असं स्वच्छ करून टाकलं मी हे सगळं. मग किचन ओटा पण आवरून घेतला पटपट पटपट. हे काम ना असं टाईमाच्या आधी झालं ना, मला इतकं मस्त वाटतं ना आता आपण फ्री झालो म्हणून. आणि सगळं साफ वगैरे केलं आणि माठ धुतला आणि मग काय त्याच्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलो, टी व्ही बघितली.
तर हाच होता आजचा माझा व्लॉग. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल आणि मी कन्सिस्टंट व्हायचं, जसं मी म्हणले होते तसं ट्राय करते आहे. एव्हरीडे काही ना काही तर शूट करते. आता तुम्हाला आवडेल का नाही ते तुम्हीच मला सांगा. आणि इथे माझं सगळं मस्त स्वच्छ चकचकीत झालेलं होतं. आणि नंतर मी सॅलड वगैरे कट केला. सॅलड म्हणजे फक्त काकडीच कट केली, जास्त काही कट नाही केलं. लिंबू नव्हता, नाही तर लिंबूची खूप आठवण येत होती. आणि मग आम्ही जेवण केलं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.